प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला नियंत्रण संघटना मुक्ताईनगर शाखेतर्फे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा गौरव प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ड्रॉप केस मोहिमेदरम्यान मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं तालुक्यातील कुह, लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोधनखेडा, चारठाणा या गावांमध्ये पहाटे धाड सत्र राबवलं। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने, शस्त्रे, जिवंत काडतूस, मोबाईल, 4 चाकी आणि दुचाकी वाहने तसेच वन्य प्राण्यांची कातडे जप्त करण्यात आले। या मोहिमेत सुमारे 58,42,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीची दखल घेत प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला नियंत्रण संघटना मुक्ताईनगर शाखेतर्फे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन मेढे, जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष हकीम चौधरी, तालुका सचिव विजय खराटे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, जिल्हा सदस्य बी.डी. गवई, समाधान पाटील, माजी गट विकास अधिकारी राजेश कुमार जैन, सुपडू बोदडे, जगदेव इगळे, सौ भारतीताई लोखंडे, रवींद्र शिरसोदे, जगन्नाथ चांगदेवकर, दिनेश कोळी, भास्कर कोळी, जे.के. चौधरी तसंच संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना एवं महिला नियंत्रण शाखा मुक्ताईनगरच्या वतीने मुक्ताईनगरचे पी.आय. साहेब आदरणीय आशिषजी अडसूळ साहेब यांचा सत्कार करिता आम्ही संघटनेच्या वतीने सर आपल्याकडे आलेलो आहोत। साहेबांनी जे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक करून मुक्ताईनगर तालुक्यात जोधनखेडा, चारठाणा ह्या ठिकाणी 58,42,000 रुपयाचा मुद्देमालसह बंदूकचे काडतूस आणि प्राण्यांचे कातडं, सोनं चांदीसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जमा केलं। ही मोठी कामगिरी आहे पोलीस डिपार्टमेंट। त्याकरिता साहेबांचा सत्कार करता आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। आमच्या संघटनेचे सर जिल्हा अध्यक्ष आदरणीय मोहनजी मेढे सर या संदर्भात थोडं मार्गदर्शन करण्याची अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय आशिषजी अडसूळ साहेब यांनी मुक्ताईनगर तालुका पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळल्यापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील या संदर्भात त्यांची कामगिरी अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांतजी धिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी DYSP बारबोले साहेब यांच्या आदेशाने साहेबांनी या मुक्ताईनगर तालुक्यातील आपल्या कुऱ्हा भागातील चारठाणा, मदापुरी, हलखेडा आणि लालगोटा ह्या फासेपारदे लोकांच्या तांड्यावरती, बेड्यावरती, वस्तीवरती स्टिंग ऑपरेशन त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार केलेलं आहे। आणि त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रात्रीच्या वेळेला ते ऑपरेशन केलेलं आहे आणि पोलिसांचा ताफा जवळजवळ 200-250 पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी होता। आणि आदिवासी लोक आहेत, शिक्षणाचा अभाव आहे त्यांच्यावरती, ते पोलिसांवरती सुद्धा अटॅक करतात आणि आदिवासी लोक महिलांना पुढे करतात आणि पोलिसांच्या अंगावर महिला जातात। तर त्या अनुषंगाने लेडीज पोलीस सुद्धा ते तयारीने घेऊन गेलेले होते। आणि आपल्या या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पुणा असेल, मुंबई असेल अशा लांब लांबच्या लोकांना त्या हे जे टोळी आहे आदिवासींची हे फसगत करत होती। त्यांच्यावर नकली नोटा घेऊन त्यांच्याकडून असली नोटा घेऊन नकली नोटा त्यांना द्यायच्या, नागमणी आहे ओरिजिनल हे भासून त्यांच्याकडून लूट करायची, काळी हळद, काही प्राण्यांची कातड्यांची तस्करी अशा अनेक गोष्टींच्या गुन्हेगारी त्या ठिकाणी वाढलेली होती। आणि अशा ठिकाणी ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे होत होते आणि चांगल्या लोकांची फसगत होत होती। तर ते साहेबांच्या मनामध्ये होतं आणि साहेबांनी ते स्टिंग ऑपरेशन केलं आणि बराचसा मुद्देमाल हस्तगत केला। तर बऱ्याचशा जाली नोटा देखील पकडून आणल्या, काही ओरिजिनल नोटा होत्या त्याही हस्तगत केलेल्या आहेत। त्या कुठून आणल्या, काय आणल्या, काही वाहनं आहेत, 4 व्हीलर गाड्या आहेत त्या देखील साहेबांनी आणलेल्या आहेत, काही चांदीचे कडे आहेत, काही मेलेल्या जनावरांचे कातडे आहेत, असे बरेचसे मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे। तो पंचनाम्यामध्ये आलेला आहे। आणि आता नुकतंच आपल्या या 26 तारखेला चोरीच्या मोटरसायकली जवळजवळ 29 मोटरसायकली साहेबांनी हस्तगत केलेल्या आहेत। त्या संदर्भात देखील वृत्तपत्रांनी आम्ही दखल घेतलेली असून या
25,80,000चा मुद्देमाल साहेबांनी हा केलेला आहे आणि या मोटरसायकली जप्त केलेल्या आहे. विविध वृत्तपत्राला बातम्या ह्या आलेल्या आहेत, पत्रकारांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. अशी चांगली कामगिरी आलसूर साहेबांनी या आपल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला असताना केलेली आहे. इव्हन कुठेही पोलिसांचं काम पडतं, कुठे ऍक्सिडेंट झाला की पोलीस पाहिजे, कुठं मारामाऱ्या झाल्या की पोलीस पाहिजे, ते राजकीय लोकांचे आंदोलन काही असलेत, काही ते मोर्चे असले तिथं पोलीस पाहिजे. आता पोलीस जिथं नाही तिथं पोलीस पाहिजे. आणि मग झालेल्या काही गडबडी आहेत, काही चोऱ्या आहेत, त्या आहेत, तर ह्या गुन्ह्यांना तपासासाठी वेळ लागतो. परंतु तरी देखील एवढे कामं असून देखील पोलीस यंत्रणा, पोलीस स्टाफ कमी असून देखील साहेबांनी त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने आणि पथकं तयार करून त्यांनी व्यवस्थित हँडलिंग करून गुन्हे सुद्धा उघडकीस आणलेले आहेत. आणि मागचे देखील 302चा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील देखील 3 आरोपी साहेबांनी पकडून आणलेले आहेत आणि ते आता सध्या लॉकअपला आहे. अशी अत्यंत चांगली कामगिरी साहेबांनी, आलसूर साहेबांनी केलेली आहे. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहेत. आणि नेहमी लोकांचा पोलिसांवरती रोष राहतो. पोलीस उशिरा पोहोचले, ऍक्सिडेंट झाला नाही तो माणूस मेला नसता, दंगल झाली, पोलीस उशिरा पोहोचले, गाडी उशिरा आली, लोक जखमी झाले नसते, असं लोक ओरडत असतात पोलिसांच्या नावाने. पण अशी चांगली कामगिरी लोकांच्या मनात येत नाही आणि ती दखल मानवाधिकार संघटनेने घेतलेली आहे आणि केलेलंच पाहिजे. म्हणून PI आलसूर साहेब, त्यांचे सहकारी, त्यांच्या पथकातील सर्व कर्मचारी, लेडीज पोलीस यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मानवाधिकार संघटनेच्या वतीने मन भरून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं पुढचं उर्वरित आयुष्य सुखसमृद्धीचे जावं आणि याही पुढे त्यांना या पोलीस खात्यामध्ये चांगले दिवस यावं, त्यांची बढती व्हावी. वरिष्ठांनी त्यांची दखल घेतलेली आहे. पण तत्पूर्वी या मुक्ताईनगरमध्ये अनेक संघटना आहेत, परंतु प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सर्वप्रथम या संघटनेने साहेबांची दखल घेतली आहे. आणि आज आपल्या संघटनेच्या वतीने आपले सर्व तालुकाध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, जिल्हा संघटक आहेत, मोतीलाल जोगी सर, ज्येष्ठ सदस्य आहेत, समाधान पाटील सर, कामदेवकर गुरुजी आहेत, आपले राजेंद्र मानखेडे आहेत, भारती लोखंडे आहेत, इंद्रायणी भोई आहेत, हकीमजी चौधरी आहेत, JK चौधरी आहेत, रवींद्र शिरसोदे आहेत, विजय खराटे सचिव आहेत, सर्व या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत. आणि या सर्वांच्या वतीने आपण आज साहेबांच्या या ठिकाणी गौरव प्रमाणपत्र देऊन व शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत आणि साहेबांना गौरवणार आहोत. कृपया असंच चांगली कामगिरी साहेबांकडे या तालुक्यामध्ये घडो. या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 82 गावं आहेत. 82 गावाची जबाबदारी, कायदा व सुव्यवस्थेची त्यांच्यावरती आहे. आणि कुठेही काही झालं, आता पावसाळ्याची चालू लागलेली आहे, नुकतंच पाणी पाऊस चांगला होतोय, कुठं अतिवृष्टी होते, नदी नाल्यांना पूर येत आहेत, कुठं झाड कोसळतायत, कुठं काही पाणीने काही प्राणी वगैरे होऊन जात आहेत, त्या संदर्भात देखील साहेब कर्तव्यदक्ष आहेत. तहसीलदार साहेबांची मिळून आहेत आणि वरिष्ठांचे आदेश झाले, कुठं काही कळालं साहेब तात्काळ गाडी घेऊन तिथे जातात आणि तिथे पोलिसांची काय मदत आहे तिथे तात्काळ मदत करतात आणि गोरगरिबाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असे आलसूर साहेब हे आपल्याकडे आलेले आहेत आणि आजपर्यंत मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज ठाडे, मुक्ताईनगर.